नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आपण पाठीमागील भागामध्ये नीलम मांडगावे यांच्या पैंजण नावाच्या कवितेविषयी माहिती जी आहे ती पाहिलेली होती की नीलम मांडगावे यांनी या कवितेमध्ये स्त्रीच्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. कवयित्री प्राचीन ते अर्वाचीन काळातील असणाऱ्या स्त्रियांच्या जगण्यात जो बदल झालेला आहे त्याचे असणारे वर्णन हे या कवितेमध्ये कवयित्रीने केलेले आपणास दिसून येते. प्राचीन काळातील असणारी स्त्री तिला कवयित्री आजी म्हणून पाहत असते. ही आजी 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून स्वयंपाकघरातून माझघरात आणि माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. त्या पैंजणांनी तिचे पाय सुजायचे. ते ओझं सहन व्हायचं नाही. तिचे पायाचे घोटे काळे ठिकर पडायचे. कधी जखम झाली तरी तिने पैंजण काढले नव्हते. पैंजणाच्या नादातच ती इतकी अडकली की त्या भूलभुलयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून ती सारे निभवायची व त्यामध्येच आनंद ही मानायची. कवयित्री आपल्या अगोदरच्या स्त्रीच्या पिढीबाबत बोलताना आपल्या आईचा उल्लेख करते. आईने पैंजण घालणे सोडून दिले. नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघरातून गच्चीपर्यंत मनमुरादपणे फिरायची. आपल्या आईला जितकं स्वातंत्र्य मिळालं नाही तितकं आपल्याला मिळालं याचा आनंद तिच्या मनी होता. तोरड्या तिच्या पायाला टोचायच्या, त्यामुळे साडीचे काठ फाटायचे, दोरे लुंबायचे, पण सर्व दुर्लक्षून ती राजा राणीसारखी बिरबिरायची, आनंदात जगायची. आपण या घरात राजाची राणी आहोत या भ्रमात ती असायची. कवयित्री जेव्हा आपल्या पिढीबद्दल बोलते तेव्हा ती स्वतःचे उदाहरण देते. पैंजण तोरड्या घालणं तिनं केव्हाच सोडलं. हलक्याशा सँडल बूट चपला घालता घालता घरच नाही तर अंगण ओलांडून तिनं घराबाहेर पाऊल टाकले. पण कधी कधी याच चपल्या बूट सँडल जे आहे ते तिला त्रास देत असे किंवा याचा तिला त्रास होत होता. त्याच्याही जखमा पायाला सोसाव्या लागत होत्या. पण आपण घराबाहेर जातो, पैसे कमवतो, 4 लोकांमध्ये आपल्याला सन्मान मिळतो, काही गोष्टी आपली मते विचारली जातात, त्याची दखल घेतली जाते. याचा आनंद इतका असतो की झालेल्या जखमांकडे ती दुर्लक्ष करते. कवयित्रीची मुलगी तर त्याही पुढचा विचार करते. पैंजण तोरड्या तर नकोच, तिला चप्पल बूट सँडलही नको, त्यांचं पकडणं घसरणं नकोच, पायाखालचे काटे मोडण्या इतपत पायच पोलादी मजबूत घट्ट व्हायला हवे, पुढच्या शतकाआधी हे झालं तर उत्तमच आहे. अशा पद्धतीने त्या कवयित्रीमध्ये किंवा कवयित्रीने पैंजण नावाची जी कविता आहे या कवितेमध्ये सांगितलेले आपणास दिसून येते. थोडक्यात जर सांगायचे झाले तर या पैंजण नावाची जी कविता आहे या कवितेचा असणारी मध्यवर्ती कल्पना जर कोणती असेल तर ती म्हणजेच आई आजी स्वतः व मुलगी यांच्या बदलत्या स्त्री जीवनाचे व जीवनशैलीचे प्रत्येकारी वर्णन या कवितेत कवयित्रीने व्यक्त केले आहे. सामाजिक व कौटुंबिक बंधने झुगारून आजची स्त्री प्रगतिशील वाटचाल करीत आहे हा विचार या कवितेतून प्रकर्षाने आपणाला जाणवतो. भूतकाळातील स्त्रीचा संघर्षमय प्रवास करत आता सर्वार्थाने सक्षम आयुष्य जगून आत्मविकास करते आहे हा संदेश जणू काही या कवितेतून कवयित्रीने दिलेला आपणास दिसून येतो. तर या कवितेवरील असणारी कृती जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये कृती क्रमांक 1
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यामधील अ, आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे, त्यासाठी एकूण 3 पर्याय दिलेले आहेत. त्यामधील असणारा पहिला पर्याय पहा, आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची. दुसरा आहे, रूढीचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची. आणि तिसरा आहे, जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची. तर योग्य पर्याय जर कोणता असेल तर तो म्हणजे तिसरा आहे. आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची. हा जो पर्याय आहे तो पर्याय हा बरोबर आहे. त्यानंतर आ कोणता आहे, सारे दुर्लक्षून राजा राणीसारखी भिरभिरायची म्हणजे, त्यासाठी एकूण 3 पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा. 2 राजाच्या राणीचा तोरा मिरवायची. 3 रूढीच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची. आता या 3 पर्यायापैकी अचूक जर पर्याय कोणता असेल तर तो आहे तिसरा, सारे दुर्लक्षून राजा राणीसारखी भिरभिरायची म्हणजे रूढीच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची. त्यानंतर ई आहे, मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजे एकूण 3 पर्याय दिलेले आहेत. एक, घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक व सामाजिक बंधने सहन करते. 2 स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दुःख सहन करते. 3 ऐच्छिक वेशभूषेसाठी सारे सहन करते. आता या 3 पर्यायापैकी बरोबर जर पर्याय कोणता असेल तर तो म्हणजेच पहिला आहे, मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजे घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते. त्यानंतर ई, पुढल्या का होईना शतकाआधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी म्हणजे, यासाठी एकूण 3 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय पहा, पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे. दुसरा आहे, पुढच्या शतकाआधी पाय जमिनीवर राहू दे. आणि तिसरा आहे, पुढच्या शतकाआधी काटे कमकुवत होऊ दे. तर यातील असणारा पर्याय जर कोणता बरोबर असेल तर तो म्हणजेच तिसरा पर्याय होईल. पुढल्या का होईना शतकाआधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी म्हणजे पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे, असे तो पर्याय हा बरोबर आहे. त्यानंतर कृती 2 अ, खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. त्यामधील पहिली आहे, नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडणे. याची असणारी या काव्यपंक्तीचा संकल्पना जर कोणती असेल तर ती अशा पद्धतीची आहे, संसाराचा नाद किंवा संसाराचा एक नाद असतो. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत संसाराचा नाद बाईलाच शिकवला जातो. त्याची रीत भात सांभाळण्यात बाईचा जन्म जातो. जे आपल्याला पडवलं गेलं त्याच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याची हिंमत बाईने दाखवली तर तिची अवहेलना केली जाते. शक्यतो अशी हिंमत करणाऱ्या स्त्रिया अभावाने आढळतात. आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना आपलं पिचणं हा या भूलभुलैया प्रमाण मानून बाई जगते, त्यात अडकते आणि त्यातून बाहेर पडत नाही. ती आजीच्या पायात 2-2 किलो वजनाचे भक्कम अशा पद्धतीचे पैंजण होते. म्हणजेच रूढींनी तिचे असणारे विश्व जखडून टाकलेले होते. तिचे असणारे विश्व हे फक्त स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित ठेवलेले होते. त्यामुळे आजीने जरी विद्रोह करण्याचा प्रयत्न केला तरी तो मोडून काढला जात असे. आजीनेही विद्रोह न करता हे जे बंधन आहे ते स्वतःहून स्वीकारलेले होते. म्हणजेच पैंजणाच्या आवाजाच्या जादुई नगरीतून ती कधीही बाहेर पडलेली नव्हती. आता दुसरा आहे तो म्हणजे पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखी भिरभिरणे. प्राचीन काळापासून कौटुंबिक बंधनात अडकलेली स्त्रीला ज्यावेळेस शिक्षणाचा स्पर्श हा झाला त्यावेळेस ती
हळूहळू बदलू लागली. पण तिच्यात झालेले परिवर्तन हे पुन्हा घरापुरतंच मर्यादित राहिले. तिला स्वयंपाकघरातून गच्चीपर्यंत हिंडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. पण ते मिळाल्यामुळे आनंदित झालेली स्त्री अनेक ओझी बंधने स्वीकारत राहिली. आमच्या घरी हे चालत नाही, ते चालत नाही म्हणून घराचं कौतुक सांगताना ती थकली नाही. पण एकीकडे आपल्याला दुसरे कोणतेच स्वातंत्र्य नाही याकडे दुर्लक्ष करून ती मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ लागली. म्हणजेच आईने पैंजणाऐवजी तोरड्या पसंत केल्या. म्हणजे रूढीची थोडी बंधने शिथिल केली, परंतु बंधने पूर्णपणे झुगारणे तिला जमले नाही. तिचे विश्व हे अंगणा इतकंच मर्यादित होतं. ते आईने स्वीकारले. रूढीच्या मर्यादेत राहून घरापुरते आनंदात राहण्यात तिने धन्यता मानली. रूढीचा जाच सहन करून आणि वेदनांकडे दुर्लक्ष करून ती राजाच्या राणीसारखी घरात वावरत असे. आता तिसरे होते मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे. कवयित्री ही आपली आजी आईला घरात मिळणाऱ्या वागणुकीविषयी कवितेतून तिने भाष्य हे केलेले आहे. तेव्हा त्या दोघींपेक्षा आपण जास्त सुखी आहोत असे तिला वाटत असते. कवयित्री पैंजण तोरड्या आपल्या पायात घालत नाही. काही बंधनं तिनं झुगारली, पण तिनं चपला बूट सँडल जवळ केलं. घर अंगणाबाहेर पडली. चपला बूट सँडल हे आधुनिकतेचे प्रतीक आहे. आपल्या घराबाहेर पडताना कवयित्रीने या चपला बूट सँडल धारण केले, पण तेही तिच्या पायांना साथ देऊ शकले नाहीत. जगताना घराबाहेरची अनेक संकटे ती पेलू लागली. घरात राहताना घरातील संकटे बंधने तर बाहेर पडली तर घराबाहेरची संकटे होतीच. पण आर्थिक निवड स्वातंत्र्यासाठी स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी त्या सर्व संकटाकडे ती दुर्लक्ष करू लागली. पण व्रण तर उमटतच राहिले पायावर आणि तिच्या मनावर. स्वतः कवयित्रीने तर पैंजण तोरड्या या नाकारलेल्या होत्या. म्हणजे घराबाहेरच्या जगात वावरायला मिळाले. हे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मिळवले, तरीही रूढीची सारी बंधने त्या झुगारू शकल्या नाही. मोकळा श्वास व मुक्तता मिळवण्यासाठी बाहेर जगात मिरवण्याचे स्वातंत्र्य घेण्यासाठी थोडीफार बंधने तिला स्वीकारावी लागलेली होती. त्यानंतर पहा कोणता आहे की खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये व्यक्ती माझी आजी, व्यक्ती घरातील आणि घराबाहेरील क्षेत्र आणि ध्वनीत होणारा अर्थ कोणता आहे. आता माझी आजी की घरातील किंवा घराबाहेरचे क्षेत्र, स्वयंपाकघरातून माझघरात आणि माझघरातून स्वयंपाकघरात. आता ध्वनीत होणारा अर्थ जर कोणता असेल तर तो म्हणजेच मर्यादित विश्व. निर्णय घेण्याचे कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य हे आजीला नव्हते. व्यक्ती पहा माझी आई, स्वयंपाकघर, माझघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची. आता ध्वनीत होणारा अर्थ कोणता? घरात फिरण्याचे स्वातंत्र्य. आता कवयित्री म्हणजे मी, घर अंगणाबाहेर ती पडलेली होती. आता त्याचा होणारा अर्थ जर कोणता असेल तर घराबाहेर फिरण्याचे स्वातंत्र्य हे तिला मिळालेले होते. आता कवयित्रीची असणारी मुलगी घर अंगण देशाबाहेर मर्यादित किंवा ध्वनीत होणारा अर्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे निर्णय, भ्रमंती, आर्थिक शैक्षणिक स्वातंत्र्य. अशा पद्धतीने तो अर्थ हा होत असतो. त्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा. कवितेचा विषय, कवितेची प्रतीके, कवितेचा रचना प्रकार, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि कवितेची भाषाशैली. आता कवितेचा विषय कोणता आहे? स्त्री स्वातंत्र्य आहे. आता ही कवितेमध्ये कोणकोणती प्रतीके आलेली आहे? तर पैंजण, जखम, तोरड्या, चपला, सँडल, बूट, पायाखालचे काटे. आणि या कवितेचा असणारा रचना प्रकार कोणता आहे? तर ही कविता मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. त्याचबरोबर ही कविता एक सामाजिक कविता आहे. आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे? पारंपरिक स्त्री
पुरुषप्रधान संस्कृतीच्या जगण्यात जखडली गेली. काळानुसार बदल होत गेले. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होत गेली तरी निर्णय स्वातंत्र्य तिला नव्हतं. आजच्या 21व्या शतकात स्त्री निर्णय, आर्थिक, शैक्षणिक, भ्रमंती, सामाजिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचली आहे. आता कवितेची असणारी भाषाशैली कशी आहे? ही कवितेची असणारी रचना कशी आहे? मुक्त छंदामध्ये आहे. उपमा, अलंकाराचा वापर यामध्ये केलेला आहे. प्रतीकांचा वापर, साधी, सोपी, सरळ अशा पद्धतीची काव्यरचना ही तेथे आहे. एवढेच नव्हे तर आवाहक आणि प्रांजळ अशा पद्धतीचे भाषाशैली ही तिची असलेली आपणास दिसून येते. त्यानंतर काव्य सौंदर्य. चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. या सौंदर्य स्पष्ट करा. कवयित्री नीलम मानगावे यांच्या पैंजण या कवितेत स्त्री स्वातंत्र्याचा विचार मांडला आहे. प्राचीन काळातील स्त्रीचे जगणे ते आधुनिक काळातील स्त्रीचे जगणे यातील फरक कवयित्रीने येथे स्पष्ट केला आहे. यात 4 पिढ्यांमधील स्त्रीमधील बदलत गेलेले स्वरूप कवयित्रीने कथन केले आहे. आजी, आई, मी, मुलगी या 4 अवस्थांपैकी मी जी आहे तिचे वर्णन करत असताना कवयित्री सांगते की ही स्त्री चपला, पायात पैंजण, तोरड्या घालत नाही. तिच्या पायातील चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात. हे सर्व त्रासदायक असते. या पायतानाचा त्रास होऊन पायाला या गोष्टी पोचत असतात. कोणतीही एक चप्पल, सँडल कायमस्वरूपी नाही, त्या बदलत जातात. पण त्या ज्या पायाला वेदना होतात ते पाय तेच असतात. कामाला ते पाय वणवण फिरतात, पण त्यामुळे तिला बाहेर पडता येतं, तिला काही निर्णय घेता येतात, तिला थोडं आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, पण त्यात ती पूर्णतः पिचून जात असते. हे थोडक्यात सांगायचे झाले तर कवयित्रीने पैंजण, तोरड्या इत्यादींना हद्दपार केलेले होते. आणि असे करत असताना तिने चपल्या परिधान केल्या. परंतु या ज्या चपल्या आहेत त्या चपलांचा सुद्धा तिला त्रास होत असतात किंवा सँडल टोचले, बूट चावले, म्हणजे बंधनाचा थोडा जाच जो आहे तो कवयित्रीला सहन करावा लागलेला होता. घर सोडून म्हणजे घराच्या म्हणजेच रूढीच्या जाचक जोखड्यापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा जरी तिला मिळालेली असली तरी सुद्धा त्या मुक्त स्वातंत्र्यासाठी थोडीशी बंधने कवयित्रीने स्वीकारलेली होती. त्यानंतर अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट मजबूत पोलादी या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. पुरुषसत्ताक समाज रचनेमध्ये स्त्री आज स्वतःचे स्वतंत्र जग निर्माण करत आहे. आपल्या जीवनातील दुःख दूर करायचे असतील तर पुरुषांनी हात दिला तर पुढे जाऊ असा विचार आजची स्त्री करत नाही. ती स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा विचार करत आहे. आत्ताच्या काळातील स्त्रीने आपले केस, वेशभूषेत कमालीचा बदल केला आहे. इतकेच काय तर आजच्या स्त्रीने दागदागिन्यांचा अव्हेर करत मुक्तपणे जगायला सुरुवात केली आहे. कवयित्रीच्या मुलीलाही पैंजण, तोरड्या नको आहेत. तिला पायाचे रक्षण करण्याकरता चपला, बूट वगैरे नको आहे. त्यांचं घसरणं सुद्धा तिला नको आहे. तिच्या पायाखाली संस्कृतीची बंधने ही काठी आणणार आहे आणि ही जर बंधने जर तिच्या पायाखाली आली तर ते निश्चितच बोचणार आहे. ते काठी मोडून काढण्यासाठी तिला आपले असणारे पाय घट्ट, मजबूत आणि पोलादी करायचे आहे आणि स्वतःला इतकं मजबूत घडवायचं आहे की कोणाच्या आधाराशिवाय तिला पुढं जाता यायला हवं, असे कवयित्रीने येथे म्हटलेले आपणास दिसून येते. थोडक्यात सांगायचे झाले तर कवयित्रीची असणारी जी मुलगी आहे या मुलीला पायात जोखड घालून तिला वावरायचे नाही. स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची धमक ही आत्ताच्या काळातील असणाऱ्या त्या मुलींमध्ये आहे. तिला तिचे पाय घट्ट, मजबूत व पोलादी तर हवे आहेत.
ते जुलूम, अत्याचार, अन्याय यांना पायदळी तुडवण्यासाठी स्त्री शक्तीची जाणीव होऊन ती स्वबळावर आपली लढाई लढणार आहे. नवनिर्मित मूल्यांचा पाठपुरावा करत ती या शतकाआधी समर्थ, सशक्त व सबळ होत आहे. म्हणून ती निर्धाराने आईला सांगते, अगं पायाखालचे अडथळे मला मोडून टाकायचे आहे. जुलमांचा दृढ प्रतिकार करण्याच्या स्त्री शक्तीचे स्वतंत्र मूल्य या कवितेतून कवयित्रीने व्यक्त केलेले आपणास दिसून येते. त्यानंतर तिसरे जे आहे ते म्हणजे आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात झालेला फरक कोणकोणत्या प्रतीकामधून वर्णन केला आहे ते स्पष्ट कर. की नीलम अनगावे यांनी पैंजण या कवितेत एकूण 4 पिढ्या व त्यांचे असणारे संघर्ष, त्यातून मिळालेले स्वातंत्र्य यांचा विचार हा मांडला आहे. कवयित्री या कवितेतून मी म्हणून अभिव्यक्त होताना आपली आजी आणि आईच्या वाट्याला आलेल्या भोगवट्याचे चित्रण तिने केलेले आहे. आजी आपल्या पायात 2 किलो वजनाचे पैंजण घालून सम्राज्ञीसारखी ठुणकत फिरायची. त्या ओझ्याने तिचे पाय ठणकून यायचे, जखमा व्हायच्या, रक्त व्हायचं, पण नादाच्या मोहापायी ते सर्व ती सहन करायची. आपल्या जखमांना उभं देऊन ती राज करायची, निदान राज करत असलेली भासवायची. संसाराचा गाडा हे पैंजणाचे प्रतीक मानले तर रांधावाडा, उष्टकाडा, एकत्र कुटुंब, त्यांचे मान अपमान, जबाबदाऱ्या या सगळ्यात तिचं आयुष्य पिचून गेलं. तिच्या पायांना सवय झाली अनेक जखमा सोसायची, पण त्या विरोधात कधी तक्रार केली नाही. जे आहे त्यात समाधान मानण्याची तिची तयारी होती. कवयित्रीच्या आईने पैंजण घालणे सोडून दिले. नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. घरातील सर्वच ठिकाणी ती हिंडू फिरू लागली. म्हणून तोरड्या टोचायच्या की साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण तरीही आपल्याच नादात की आपल्याला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्यामध्ये ती आनंद जी आहे ती मानत असे. आता या 2 घरातील फरक स्पष्ट करण्याकरिता काही प्रतीकांचा वापर हा केलेला आहे. पैंजण, घरातील असणाऱ्या प्रचंड जबाबदाऱ्या, स्वयंपाकघरातून माझघरात केवळ मर्यादित विश्व, सम्राज्ञी एक प्रकारे गुलामच, पण तरीही स्वयंपाकघर माझघरात हुकुमशाही, नादाच्या भुलभुलैया म्हणजे संसाराचा जीव किंवा संसारात जीव, जखमांना ऊब म्हणजे मनातील जखमा बाजूला, आईच्या पायातील तोरड्या नाजूक हलक्या म्हणजे आजीपेक्षा कमी जबाबदारी, स्वयंपाकघर, माझघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची या सर्व ठिकाणी हिंडण्याचे स्वातंत्र्य. राजा राणी, निदान आपल्याला आपल्या घरातल्या सर्व ठिकाणी फिरता येते, त्यावर अधिकार गाजवता येतो, त्याचा आनंद हा तिला होत असे. आता त्यानंतर अभिव्यक्ती. कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांचा कौटुंबिक स्थानात जाणवलेला फरक स्वभाषेत स्पष्ट करा. पूर्वीच्या काळी स्त्रीचा वापर तिच्या घरापुरता मर्यादित होता. अनेक अलंकार धारण करून नऊवारी साडी नेसून पहाटे 4 पासून ते रात्रीपर्यंत एकत्र कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागायच्या. घरातल्या स्वयंपाकघरात ती राणी असायची, पण घरातील बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये तिला विचारात घेतले जात नसे. अहोरात्र तिच्या कष्टाच्या बदल्यात तिला कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नव्हते. अर्थात स्त्रियांना अशाच पद्धतीने वाढवले जात असे. ती स्वतंत्र व्यक्ती आहे म्हणून तिला शिकवले जात नसे. पण आजी मात्र बदलली आहे. ती कमवणारी असल्यामुळे तिची स्वतःची मतं आहेत. ती आपल्या नातवंडांना शिक्षणात मदत करणारी आहे. चूल मूल या संकल्पनांना तिनं कालबाह्य ठरवलेलं आहे. सौभाग्य, अलंकार, केशभूषा या बाबतीत तिनं कात टाकली आहे. आपल्या नातेला वाढवताना ती तिचा माणूस म्हणून विचार करते आहे. त्यामुळे आजी ही प्रगल्भ आहे. त्यानंतर पहा, स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपाविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. आजची स्त्री ही स्वतंत्र आहे असं पूर्णार्थानं म्हणता येणार नाही,
पण ती मात्र सगळ्या पारंपरिक विचारांना बाजूला सारून पुढे जाताना दिसत आहे. आजचे 10वी-12वीचे निकाल पाहता मुलींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये पुढील काळात मुली शिक्षण, करिअर यात पुढेच जाणार आहे. त्यांची सहनशीलता, कष्ट करण्याची वृत्ती, भविष्यकाळाचा विचार करण्याची वृत्ती, एकाच वेळी 4 गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची पद्धत यामुळे पुढचा काळ मुलींच्या हाती असणार आहे. ती सर्वच बंधनांना झुगारून पुढे जाईल, आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी बोलू लागेल आणि त्याकरता न्यायालय धाव घेत न बसता योग्य ती शिक्षा द्यायला ती स्वतः समर्थ असेल. पुरुषांपेक्षा ती नक्कीच वरचढ असेल. शहरामध्ये बदलत असलेले चित्र हळूहळू ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल आणि तिथेही हे बदल होतील. गरज आहे पुरुष आणि स्त्री यांच्यातील समानतेची, दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेण्याची. पण त्याकरता संवाद होणं आवश्यक आहे. पुरुषाच्या बरोबरीने काम करताना स्त्रियांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पण त्या या संघर्षातून पुढेच जातील, कारण त्यांनी त्यांची मनं घट्ट केली आहे. पुरुषांनी स्त्रियांना समजून घेण्याच्या कक्षा या रुंदावलेल्या आहेत. त्यानंतर 5वा जो आहे तो म्हणजे रसग्रहण करा. पैंजण या कवितेचे रसग्रहण करा. कवयित्री नीलम मानगावे यांनी पैंजण या कवितेत स्त्रीच्या प्रगतीचा प्रवासात कशी आणि कोणती स्थित्यंतरे झाली याचे वर्णन केले आहे. प्राचीन काळातील स्त्री ते आत्ताच्या काळातील स्त्री यांचे प्रगतीच्या वाटेवरचे टप्पे पाहता स्त्रीने स्वतःचे स्वातंत्र्य मिळवले. तिचा आत्मविकास तिने केलेला आहे. या कवितेची रचना मुक्त छंदात करताना काही प्रतीकांचा, उपमांचा वापर हा कवयित्रीने केलेला आहे. कवयित्री अगदी पारंपरिक स्त्रीचा उल्लेख करताना आजी म्हणून करते. आजी तिच्या काळात 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून स्वयंपाकघरातून माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी फिरायची. आजीला केवळ या 2 ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य होते, पण या दोन्ही ठिकाणी आपण आपला अधिकार गाजवू शकतो याची जाणीव तिला होती. अखंड कुटुंब त्याच्या जबाबदाऱ्या पेलताना तिला मिळणारा मान तिला महत्त्वाचा वाटत होता. आपल्या घरात आपण सम्राज्ञी असल्यासारखी वावरायची. तिच्या पायातल्या पैंजणामुळे तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. या जबाबदाऱ्यामुळे जास्तीची कामे पडायची. अखंड आयुष्य घरातील 2 खोल्यात जगायला लागायचं. पण त्या संसाराच्या जबाबदाऱ्यांचा नादच इतका की त्यामुळे आपलं माणूसपण भरडलं जातं याचं भानच नसायचं. पैंजणाखाली फडके बांधून जखमांना बरं करत करत आजी जगायची. संसाराचा भार पेलताना थकून जायची, अपमान गिळायची, अत्याचार सहन करायची. पण संसारात या जखमा सहन कराव्या लागणार याची जाणीव ठेवून ती आहे त्यात सुख मानायची. पैंजण या कवितेत अलंकाराचा वापर करून कवयित्रीने तिच्या पायातील बेड्यांचा उल्लेख हा केला आहे. या बंधनांनी त्रास झाला, जखमा झाल्या तरी तोंड दाबून बुक्क्याचा मार ती सहन करत होती. कवयित्री आपल्या आधीच्या पिढीतील स्त्रियांवरील बंधने कथन करताना आईचा उल्लेख करते. आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घातल्या. तिला आईचं दुखणं ठाऊक होतं. तोरड्या घातल्यामुळे आता आपल्या पायांना कमी त्रास होईल असं तिला वाटायचं. पण पाय दुखले, खुपले, चिघळले नाहीत. पण तिला स्वयंपाकघर ते गच्चीपर्यंत हिंडण्याची मुभा मिळाली. आपल्या अगोदरच्या पिढीला हे स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळे तिला आनंद झाला. या तोरड्यांचा त्रास व्हायचा. अधूनमधून साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबकळायचे. पण तरीही आपल्या घरातील काही जण विचारतात, काही हक्क आपल्याकरिता आहेत याच्या जाणीवेने ती सारा जाच, दुखणं, दुर्लक्षण ती स्वतःच्या घरात राणी असल्यासारखी भेरभेरायची. इथं भेरभेरणे या क्रियापदामधून ती स्थिर कुठेही नसायची याची जाणीव कवयित्रीने करून दिली आहे. स्वतःच्या काळातील स्त्रीचा उल्लेख करताना ती म्हणते की अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजण तोरड्यांना कवयित्रीने अगदी हद्दपार केले. हलक्या अशा
चपळाईने सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून कवयित्रीने घराच्या बाहेर पाऊल टाकलं. पण कधीतरी चपला, बूट, सँडल बोचतात. घराच्या बाहेर पडताना पायाच्या सुरक्षिततेसाठी या पायतानाचा वापर ती करते. परंतु या पायतानाचा त्रास तिला सहन करावा लागतो. आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी घरात असतानाही काही गोष्टींच्या वेदना होत्याच. ती बाहेर पडली तेव्हा वेदना सहन कराव्या लागत आहेत. पण आपल्याला घराबाहेर मिळणारे सन्मान, स्वातंत्र्य याकरिता तिने सारे सहन केले. आत्ताच्या मुलीच्या स्वातंत्र्याबाबत भाष्य करताना कवयित्री म्हणते की माझी मुलगी पैंजण, तोरड्या तर घालणारच नाही. चपला, बूट, सँडल नको, त्यांचे पकडणे, घसरणे नको, काही नको, पण पायाखालचे काटेच मोडून काढायचे. त्याकरता पायच पोलादी, मजबूत, घट्ट व्हायला पाहिजेत. कोणतीच बंधने, त्यातून होणारी घुसमट आत्ताच्या मुलीला, स्त्रीला नकोय. त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या सामर्थ्याने तिला पुढे जायचे आहे. पाय पोलादी करायचे आहेत. कारण कोणत्याही वेदना पोचल्या तरी त्या सहन करण्याची तयारी तिची आहे. पुढच्या शतकाआधी हे व्हावं असं तिला वाटत असतं. थोडक्यात सांगायचे झाले तर या कवितेमध्ये कवयित्रीने काही प्रतीकांचा जो उल्लेख आहे तो केलेला आपणास दिसून येतो. पायातील पैंजण, त्याचबरोबर मुक्त छंदामध्ये ही कविता लिहिलेली आहे. या कवितेची असणारी भाषाशैली ही सहज, सुंदर आणि साधी, सोपी, ओघवती असलेली आपणास दिसून येते. आक्रस्ताळपणा किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीचा विद्रोह न मांडता स्त्री वेदना मूकपणे किती बोलकी व प्रत्येकारी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या साहित्याकडे पाहिले जात असते. स्त्रीचे असणारे हक्क, तिचे स्वातंत्र्य, स्त्री शक्ती या त्रिवेणी भावनांची वैचारिक वीण सशक्त व ठोस शब्दात व्यक्त करणारी प्रस्तुत कविता आहे. मला अंतस्ततः ही कविता माझ्या हृदयाला भावली आहे. अशा पद्धतीने आपणाला या कवितेचे रसग्रहण जे आहे ते करता येणार आहे. धन्यवाद.